बघा सेकंड रीडिंग टाका लवकर चला. सेकंड रीडिंग टाका. कोणतं? फोर्स्ड व्हायब्रेशन. तुम्ही काय म्हणणार सांगा मला इथंच सांगा. इथंच सांगा. When the force is applied initially का continuously? Continuously. इथं continuously आहे. Continuously and then release. Continuously एवढं म्हणायचं. Then body vibrates with which its own natural frequency or frequency given by force. वेग काय होतंय? वेग सांगा लवकर चला. फ्रिक्वेन्सी गिवन बाय फोर्स. हो का? मग अशा व्हायब्रेशन्सला आपण काय म्हणतो? फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणतो. काय होतंय बाळांनो लक्षात घ्या. तुम्ही कंटिन्युअस कॉन्स्टंट फोर्स लावला तर व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी लवकर त्याच्यावर डिपेंड झाली की नाही. मग त्यामुळे द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन डिपेंड ऑन अप्लाय. तुम्ही जास्त फास्ट अप्लाय केला तर फ्रिक्वेन्सी जास्त, तुम्ही सावकाश अप्लाय केला तर फ्रिक्वेन्सी कमी. समजलंय? ह्याला पण एअर कॉन्टॅक्ट, एअर मुळे आणि कॉन्टॅक्ट मुळे एनर्जी कमी होती का नाही? लवकर ऑब्विसली होणारच. पण फोर्स लागल्यामुळे पण जी कमी होणारी एनर्जी आहे ती भरून कोण काढायला लागलाय? अप्लाइड फोर्स. बरोबर आहे ना? मग मी काय म्हणायला पाहिजे? एअर कॉन्टॅक्ट अँड फ्रिक्शन अपोजेस द मोशन विच लीड्स टू डेसिपेशन ऑफ एनर्जी. समजायला लागलंय? बट काय म्हणू दे लवकर, एनर्जी इज सप्लाइड बाय कोण? लवकर सप्लाइड बाय फक्त अप्लाइड म्हणू का अप्लाइड कंटिन्युअस फोर्स किंवा कंटिन्युअस अप्लाइड फोर्स? कंटिन्युअस अप्लाइड फोर्स. कळालंय एवढं? पण तुम्ही फोर्स कंटिन्युअसली अप्लाय करायला लागलात, वेस्ट झालेली एनर्जी पण भरून निघायला लागली. एम्प्लिट्यूड रिमेन कॉन्स्टंट का नाही? मग एनर्जी ऑफ द पार्टिकल डिक्रीजेस का रिमेन कॉन्स्टंट? रिमेन कॉन्स्टंट म्हणा किंवा रिमेन सेम म्हणा. रिमेन कॉन्स्टंट विच लीड्स टू एम्प्लिट्यूड रिमेन कॉन्स्टंट. हो का? चल लिहून काढा फास्ट. पुढे लक्ष द्या. बघा सगळ्याची पहिली डेफिनेशन आहे ना सम डेफिनेशन म्हणून रीडिंग करा. सम डेफिनेशन. ओके मला पुढे लक्ष द्या. ह्याच्यामधलं पहिलं जे डेफिनेशन आहे ना, इट इज सेड टू बी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पहिली डेफिनेशन कोणती आहे ह्याला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता थोडं लक्षात घ्या. आपल्यापाशी एक बॉडी आहे. लक्षात येत आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फंडामेंटल म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला मूलभूत असं म्हणतो. आपल्यापाशी एक बॉडी आहे. ती बॉडी मिनिमम केवढ्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होती तर त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे? मला परत एकदा डिफाइन करून सांगताय लवकर. व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? लवकर, द फ्रिक्वेन्सी ॲट विच किंवा द बॉडी व्हायब्रेट्स विथ अ मिनिमम फ्रिक्वेन्सी. दॅट फ्रिक्वेन्सी इज सेड टू बी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट बॉडी. कारण प्रत्येक बॉडीची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फिक्स असेल का? नाही. त्यामुळे
पर्टिक्युलर बॉडीसाठी वेगळ्या वेगळ्या टाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. परत एकदा रिपीट करू. व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? मराठीतच सांगा. अशी फ्रिक्वेन्सी जी बॉडी व्हायब्रेट होणार आहे, पण व्हायब्रेट होत असताना ती फ्रिक्वेन्सी मिनिमम असायला पाहिजे का नाही? मग त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणायला पाहिजे? इट इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, ल्या पहिला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. द minimum frequency of vibration of a body is called fundamental frequency. Is called fundamental frequency. दूसरा बघा, fundamental mode of vibration. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. आता ह्या दोघांमध्ये फरक काय? बॉडी एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट करायला लागले तर ती फ्रिक्वेन्सी मिनिमम आहे, बरोबर आहे पहिली गोष्ट. तर मिनिमम फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट करण्याची जी पद्धत आहे, तर त्या पद्धतीला आपण काय म्हणतो? फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. समजायला लागलंय? परत एकदा रिपीट करा. व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन? लवकर काय मी काय म्हणलो? पद्धत म्हणजे ती प्रोसेस कसं आहे, त्या प्रोसेसला मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणतात, बरोबर आहे. पर्टिक्युलर त्या फ्रिक्वेन्सीला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे ना? ल्या खालच्या डॅशबोर्डला the mode of vibration of system. मोड म्हणजे काय इथे समजायचं आहे? प्रोसेस. the mode of vibration of system in which body vibrates with कसं? मिनिमम म्हणा किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणा, दोन्ही पण चालेल. with minimum frequency is called fundamental mode of vibrations. झालं? आता नेक्स्ट तिसरं हेडिंग टाका लवकर. चला, हे झालं सगळं. बघा, तिसरं हेडिंग टाका हार्मोनिक्स. ओके, बघा ह्या टर्म बद्दल तुम्ही जेवढं विचार करता तेवढं जास्त समजत नाही. तर त्या एका गोष्टी म्हणून ह्याच्याबद्दल शब्दाबद्दल जास्त विचार करणार का? समजलं? आता एक क्वेश्चन विचारतो, जर नीट लक्षात ठेवा.
मी काय म्हणतो बघा, अज्युम करा की माझ्यापाशी एक ट्युनिंग फोर्स व्हायब्रेट करायला लागला किंवा मला एका कोणत्या तरी एअर कॉलम मध्ये व्हायब्रेशन्स मिळायला लागले. तर फंडामेंटली मला काय मिळायला लागलंय, 2 व्हायब्रेशन्स मिळाले. काय झालं, फंडामेंटली सुरुवातीला मिनिमम व्हायब्रेशन किती भेटले, 2 व्हायब्रेशन्स भेटले. अज्युम करा मग ह्या 2 ला मी 1 into 2 म्हणू शकतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर ना ह्याला पुढचे व्हायब्रेशन्स कोणते असतील, 2 into 2 समजायला लागलं की सिंपल लॉजिक आहे. त्याच्या पुढचे व्हायब्रेशन्स कोणते मिळतील, 3 into 2 पुढं. मग हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण कोणत्या तरी इंटिजरनी मल्टिप्लाय करायला लागलो. समजायला लागलं काय, हे तुमची 2 म्हणजे सुरुवातीची मिनिमम फ्रिक्वेन्सी होती. तर त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणलो का नाही. मग त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला समोरून तुम्ही 1 2 3 4 अशा इंटिजर्सनी मल्टिप्लाय करायला लागत का नाही. Can I say that your fundamental frequency is multiple of some integer? हो का नाही. Then that integer is said to be harmonics. त्या इंटिजरला काय म्हणायचं, सोपं कळालं. आता काही पाईप असे आहेत की तुम्हाला सगळेचे सगळे इंटिजर भेटून जातात. काही पाईप असे आहेत इथं तुम्हाला 1 into 2 भेटलं तर डायरेक्ट तुम्हाला 3 into 2 भेटतंय. आता 3 into 2 भेटल्यानंतर परत पुढचं कोण भेटायला पाहिजे, समजायला लागलंय. काही पाईप असे आहेत ते पुढे आपण प्रूव्ह करणारच आहे. समजायला लागलं, पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला तेच प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला काम धंदाच नाही. ओके, समजायला लागलंय. मला परत एकदा रिपीट करताय. माझ्यापाशी आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला काहीतरी इंटिजर्सला मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला काहीतरी इंटिजर्सनी मल्टिप्लाय करतो. तर त्या इंटिजर नंबर म्हणजे तुमचा हार्मोनिक नंबर. कळायला लागलंय. मग ही जी फ्रिक्वेन्सी तयार होती तर त्या फ्रिक्वेन्सीला हार्मोनिक फ्रिक्वेन्सी म्हणायची. समजायला लागलं. मी मगाशी काय सांगितलं, ह्याच्याबद्दल जास्त विचार केला तर काहीच लक्षात राहत नाही. थोडं विचार करा लगेच समजतं. पहिलं गोष्ट काय, तुमच्यापाशी कोणतं मिनिमम फ्रिक्वेन्सी आले त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. मग मला त्याच्या पुढची फ्रिक्वेन्सी पाहिजे, मल्टिपल ऑफ हार्मोनिक्स. काय झालं, पुढचे मल्टिपल ऑफ इंटिजर होते ना, त्याच्या पुढची फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल तर मल्टिपल ऑफ इंटिजर. काय झालंय. हा, मी काय म्हणतो, माझ्यापाशी ह्या ठिकाणी एक ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी तयार झाले, इथे एक ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी तयार झाले, इथे एक ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी आणि इथे एक ग्रुप ऑफ फ्रिक्वेन्सी. हो का, मे बी पुढे पण तसंच होईल. ओके, ही कोणती झाली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली की नाही. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पुढची फ्रिक्वेन्सी जी आहे, पुढची जी पद्धत आहे ना, तर त्या पद्धतीला आपण ओव्हरटोन असं म्हणतो. त्याला काय म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये सांगा, हे फंडामेंटल आहे की नाही. मग फंडामेंटल म्हणजे पुढचं कोण झालं, हे. हा, मग आता हे पण ओव्हरटोनच आहे, हे पण ओव्हरटोन आहे, पुढचे सगळे ओव्हरटोन. हे पण ओव्हरटोन म्हणजे हे पण, म्हणजे हे सगळे ओव्हरटोन जर असतील तर त्यांना नंबर द्यायला पाहिजे का नको. मग हे किती ओव्हरटोन झालं आपलं, पहिलं. हे पहिलं झालं का नाही. समजलं. ओव्हरटोन हे कधी पण पुढे पासून चालू होते. समजलं. हा, पण ह्याला तुम्ही ओव्हरटोन म्हणू शकता, पण ओव्हरटोन म्हणायचं असेल तर 1 च्या अगोदर कोणता नंबर येतो, मग 0 ओव्हरटोन म्हणा. चालतंय, कळतंय. एक तर असं म्हणा किंवा सरळ सरळ ह्याला फंडामेंटल ओव्हरटोन म्हणा. हो का, समजलं. 2 गोष्टी तर समजल्या. कोणत्या, पहिलं बीट हार्मोनिक म्हणजे काय आणि दुसरं बीट कोणतं, ओव्हरटोन म्हणजे. हार्मोनिक म्हणजे काय सांगा लवकर, चला लवकर. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण काही इंटिजर्सनी मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे. तर त्यांना आपण काय म्हणायचं, लवकर. दॅट इट इज अ हार्मोनिक नंबर. कितवा हार्मोनिक म्हणलंय तर कितवी फ्रिक्वेन्सी झाली. आता ह्याच्यामध्ये थर्ड हार्मोनिक जर म्हणलं तर हे फ्रिक्वेन्सी झाली 6. थर्ड हार्मोनिक म्हणलं तर 6 आलं.
कितवा हार्मोनिक आहे? तिसरा आहे. दोघांमध्ये फरक कळाला ना? हार्मोनिक आणि ओव्हरटोन मधलं फरक कळतंय? सोप्या पद्धतीने तेवढंच लक्षात ठेवा. ओके, लिहून घ्या खाली. थर्ड, हार्मोनिक्स. The term harmonic, the term harmonic is used when the frequency of particular source, when किंवा particular overtone म्हणा, frequency of particular overtone is integral multiple of fundamental frequency. Okay, खालच्या साईडला डॅश. ओके, in string or in air columns, the frequency of overtone is integral multiple of fundamental frequency. Multiple of fundamental frequency, hence they termed as काय म्हणायचं? हार्मोनिक्स. झालं? मला मगाशीच सांगा, पहिल्यांदा जे एक्झाम्पल दिलं होतं तिथे नंबर, हार्मोनिक नंबर कोणता आलं होतं? 1 2 3 4 5. पहिल्या ठिकाणी आलं होतं. दुसऱ्या ठिकाणी 1 आलं होतं, 2 आलं होतं का? तिसरं आलं होतं, चौथं आलं होतं का? पाचवं आलं होतं का? बरोबर आहे ना? म्हणजे मला म्हणायचं काय, हार्मोनिक नंबर कंपल्सरी सगळेचे सगळे मिळू शकते का? काही केसेस मध्ये जसं 2 आणि 4 गायब आहेत, असे गायब पण असू शकतात. मी असं म्हणू, द हार्मोनिक नंबर मे और मे नॉट बी कंटिन्युअस. वरच्या साईडला कंटिन्युअस होतं, खालच्या साईडला कंटिन्युअस नव्हतं. हो का? लिहा मग खालच्या साईडला. द हार्मोनिक नंबर, may or may not be continuous. झालं? नेक्स्ट हेडिंग कोणाचं टाकायचं आपल्याला? तर चौथं आहे ना, ओव्हरटोन.
ओव्हरटोन. काय म्हणायला पाहिजे? द फ्रिक्वेन्सीज which is greater than किंवा which are greater than fundamental frequencies. Fundamental frequencies are called overtone. झालं? हा बाळांनो, ओव्हरटोन सगळे मिळतात का? लवकर ओव्हरटोन सगळे मिळतात हो का नाही? हार्मोनिक नंबरला गॅप आहे, ओव्हरटोन नंबरला गॅप आहे का? मी काय म्हणायला पाहिजे? लवकर दुसरं पॉइंट काय सांगितलं का बघा? स्ट्रिंग और एयर कॉलम फ्रिक्वेन्सी ऑफ ओव्हरटोन. अरे त्याच्यामध्ये नाही रे, आता ह्याच्यामध्ये दुसरं सांगितलं का? ला कल्चर नेक्स्ट ओव्हरटोन्स आर ओनली मल्टिपल ऑफ कोणाच्या मल्टिपल असतात? मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे? कॅन वी गेट ऑल ओव्हरटोन्स? बरोबर आहे की नाही? त्यामुळे मी काय म्हणतोय, ओव्हरटोन नंबर हे कसं आहे, कंटिन्युअस आहे का नाही? आता तुम्हाला मला वाटतं की अर्धवटच समजले, पण जेव्हा आपलं ते बीट होईल ना, बीट झाल्यानंतर ना तुम्हाला पूर्ण समजायला गेलं. आता परत पुढे गेल्यानंतर ना एक ऑर्गन पाईप म्हणून हेडिंग टाका. ऑर्गन पाईप म्हणून हेडिंग टाका. ओके, पुढे लक्ष द्या. ऑर्गन पाईप म्हणजे काय? आताच तुम्हाला मी सांगितलो, जेव्हा आपण शाळेमध्ये असताना आपण काय करतो, पेनाने शिट्टी वाजवत होतो, त्यावेळेला काय होत होतं? लवकर. तर हे जे पाईप होतं, ह्या पाईप मध्ये साऊंड वेव्ह व्हायब्रेट करत होते. काय करा, साऊंड वेव्ह कुठं व्हायब्रेट करायला लागले? लवकर इथं पेनाच्या टोपणामध्ये आतमध्ये. तर ह्या पाईपला, ज्या पाईप मध्ये साऊंड वेव्ह व्हायब्रेट करतात, त्या पाईपला आपण काय म्हणायचं? ऑर्गन पाईप. मग ऑर्गन पाईप किती पद्धतीचे होते? दोन पद्धतीचं, क्लोज्ड एंड आणि दोन्ही पण ओपन एंड. बरोबर आहे ना? ऑर्गन पाईप म्हणतात खाली साईडला इन्व्हर्टेड फॉर्म. A device in which air column vibrates and produce sound waves of desired frequency. Called
organ pipe called organ pipe. There are two types of organ pipe. पहिलं closed organ pipe, दुसरं ओपन ऑर्गन पाईप. झालं एवढं. आता खालच्या साईडला परत एकदा पहिले हेड टाका. पहिलं क्लोज्ड ऑर्गन पाईप. ह्याच्यामध्ये काय असतं सांगा लोक, चला किती एंड क्लोज असतात? एकच एंड क्लोज. ओपन ॲट वन एंड म्हटलं तरी, ह्याचं ओपन ॲट वन एंड म्हटलं तर काय लय कन्फ्युजन आहे भयंकर. मी क्वेश्चन विचारतो, फक्त त्याचं मिनिंग सांगा. बघा, क्लोज्ड एंड ह्याचं मिनिंग काय? हे दुसरी गोष्ट बघा, क्लोज ॲट वन एंड हे एक आहे. परत पुढचं ओपन ॲट वन एंड. तिसरं ओपन ॲट बोथ एंड. तिघांपैकी सेम मिनिंग असलेले किती लोक आहेत? 3 लोक आहेत. क्लोज्ड एंड याचा काय कन्सिडर करायचं? दोन्ही एंड क्लोज करायचं कन्सिडर करायचं का? कारण दोन्ही एंड क्लोज झाले तर आपलं एअर कॉलम आतमध्ये जाऊ शकत नाही. हा, पण ओपन एंड पाईप एवढं जरी म्हणलं ना, जेव्हा ओपन एंड पाईप म्हणतो तेव्हा मात्र दोन्ही एंड ओपन कन्सिडर करायचं. समजलं? क्लोज्ड ॲट वन एंड म्हणजे हेच झालं की नाही? ओपन किती एंडला आहे? मग ओपन एंड म्हणजे ॲट वन एंड म्हणजे सुद्धा हेच झालं. सगळ्यांच्या नावामध्ये फरक समजायला लागेल का? बरं, लॅकालचं सर क्लोज्ड ऑर्गन पाईप म्हणलं लॅकालचं. द ऑर्गन पाईप इन विच किंवा द ऑर्गन पाईप which is closed at one end is called closed organ pipe. Okay, दूसरा ओपन ऑर्गन पाईप. याचं डेफिनेशन काय देणार सांगा बरं. द ऑर्गन पाईप काय which is open at both end, बरोबर आहे का? is called ओपन एंड ऑर्गन पाईप. समजतं येतं? ओके, आपण आज काय करू, इथंच थांबूत म्हणा. कारण पुढचं जे बीट आहे त्याला एंड करेक्शन म्हणायचं आहे आणि एंड करेक्शन संपल्या त्याच्या पुढचे बीट चालू होतात. तर ते बीट मात्र काय काम करावं लागतं की आपल्याला थोडंसं लक्ष. आय थिंक मी जशी डायग्राम काढते त्याच पद्धतीने तुम्ही डायग्राम काढता. तर आजचं जे बीट आहे ना, तर त्या बीटचं नाव काय? इट इज एंड करेक्शन. नाव काय त्या बीटचं? लवकर. इट इज सेट टू बी एंड करेक्शन. आता एंड करेक्शन म्हणजे काय हे बघू. काल मी डायग्राम कसं काढलं होतो की समजा आपल्यापाशी क्लोज्ड एंड पाईप जर असेल तर ह्या ठिकाणी नोड होती, ह्या ठिकाणी अँटी नोड होती,
त्यानंतर परत ह्या ठिकाणी नोड होतं, त्यानंतर परत इथं अँटी नोड होतं. हो का? अशाच पद्धतीने काढलं होतं काल डायग्राम मी. आता मला एक क्वेश्चन विचारायचा आहे, थोडं जर नीट लक्ष द्यायचं आणि आन्सर द्यायचं. तर सध्याला जे अँटी नोड तयार व्हायला लागलंय ते करेक्ट एंड ऑफ द पाईपला तयार व्हायला लागलंय का त्याच्या थोडं वर तयार व्हायला लागलंय? थोडं वर तयार व्हायला लागलंय ना? समजायला लागलाय? परत एकदा कालची तुम्ही डायग्राम बघा, तुम्ही एक्झॅक्ट काही लोकांनी इथनं स्टार्ट केलंय. जर इथनं स्टार्ट केलं असेल तरी पण ते करेक्टच आहे, रॉंग नाही आहे. कळतंय? कारण रिप्रेझेंटेशन तर आपल्याला त्याच पद्धतीने करायचं. समजायला लागलाय? मी काय म्हणतो त्याकडे जर लक्ष द्या. छोटं कन्सेप्ट आहे आणि लगेच आपल्याला लिहून घ्यायचं. आपण जी गोष्ट बघतोय त्याचं नाव काय, परत एकदा रिपीट करा. एंड करेक्शन. समजायला लागलाय? मग मी काय म्हणतो, कोणता पण ओपन एंडला, आता ओपन ऍट बोथ एंडला जर असेल तर अँटीनोड आपली ह्या पद्धतीने तयार होते. हो का? हो का नाही? फक्त तुम्ही एकच नोड काढला असेल मध्ये, एवढंच फरक आहे. पण मला सांगायचं काय की अँटी नोडला जे पार्टिकल व्हायब्रेट होते ते एक्झॅक्ट एंडला होते, हा एंडला सोडून थोडं पुढं. बरोबर आहे की नाही? तर ह्यालाच आपण काय म्हणायचं, एंड करेक्शन. मला एक गोष्ट सांगायची आहे, जर माझ्यापाशी ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाईप किती आहे, स्मॉल एल असेल, मग ह्याच्या वरच्या साईडला पार्टिकल व्हायब्रेट होतं. मग पार्टिकल जर वरच्या साईडला व्हायब्रेट झाले तर त्यासाठी आपण त्याला ते जे डिस्टन्स आहे ना एक्स्ट्रा, तर त्या एक्स्ट्रा असलेल्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, इट इज सेड टू बी एंड करेक्शन ई. मग ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाईप किती झाली? लोकल एल प्लस ई झाली की नाही? त्याला आपण काय म्हणतो, इट इज अवर ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाईप. समजायला लागलं? जेवढे ओपन एंड तेवढे ई. ह्या ठिकाणी एंड किती होते ओपन? एकच होतं, त्यामुळे मी किती ई ऍड केलो? मग ह्या ठिकाणी बघा, इथं पण एक ओपन एंड आहे म्हणजे इथं ई आलं. हो का नाही? त्यानंतर ना हे आपलं लेंथ ऑफ पाईप झालं. हो का? आणि ह्याच्या वरच्या साईडला ई एक आलं. कळालं का? म्हणजे टोटल लेंथला तर आपण कॅपिटल एल म्हणतो की नाही? मग ही लेंथ आता सध्याला कसं मिळेल, एल प्लस. आता दोन एंड ओपन जर असतील तर किती ई ऍड करणार तुम्ही? 2 ई ऍड करणार. सोपं आहे? कळतं? बाळा मला परत एकदा एक गोष्ट सांगा, मी काय म्हणतो होतो तुम्हाला आता सध्याला आलेला, आपले पार्टिकल, आपल्यापाशी एक पाईप आहे, तर त्या पाईप मधले पार्टिकल व्हायब्रेट करतात. व्हायब्रेट करत असताना ज्या ठिकाणी ओपन एंड होतं तर त्या एक्झॅक्ट ओपन एंडला ज्या ठिकाणी पाईप संपतंय तिथं अँटी नोड भेटतंय का त्याच्या थोडं वर किंवा थोडं खाली भेटतंय? बरोबर आहे की नाही? हा, म्हणण्याचं तर वरच आहे, इथं खाली का म्हणतोय, कारण ह्या कंडिशन मध्ये बघा पाईप इथं आहे, पाईपच्या थोडं खाली भेटतंय. हो का नाही? तर हे एक्स्ट्रा असलेलं जे डिस्टन्स आहे तर त्या डिस्टन्सला आपण काय म्हणायचं, एंड करेक्शन. समजायला लागलं काय म्हणायचं त्याला, एंड करेक्शन. सोपं आहे? कळत आहे? आता अज्युम करा की हे जे पाईप आहे ना, ह्या पाईपचे डायमीटर रिप्रेझेंट कसं करायचं बघा, 2 एरो. तर ह्या एंड जे हे पाईप आहे ना, ह्या पाईपचे डायमीटर डी असेल. कळत आहे? तर एंड करेक्शनची व्हॅल्यू त्याला 0.3 ने मल्टिप्लाय करायचं, मग डी. समजलं? तर हे फॉर्म्युला कोण दिलं, तर त्याचं नाव रेनॉल्ड्स आहे. त्याचं नाव काय? रेनॉल्ड्स. त्या एका गोष्टीमुळे काही काही वेळेला ह्याला रेनॉल्ड्स एंड करेक्शन सुद्धा म्हणतात. समजलं? लवकर परत एकदा मला लास्ट रिपीट करा. डज द पार्टिकल ऑफ अँटीनोड व्हायब्रेट्स ऍट द एंड ऑफ पाईप? येस ऑर नो? नाही. कुठं व्हायब्रेट होते? थोडं वर. हो का नाही? कारण तुम्ही बघा, जेव्हा आपण ट्युनिंग फोर्क घेतो आणि त्याला स्ट्राइक करतो, स्ट्राइक करून मग नंतर याच्यावर पकडतो, पकडल्याला पाईपला चिटकून ठेवतो का? नाही. थोडं वर पकडतो की नाही? थोडं वर पकडल्यानंतरच मला आवाज ऐकू यायला चालू होतो. आवाज कधी ऐकू येत आहे? ज्या वेळेला त्या ठिकाणी अँटीनोड असेल.
आवाज ऐकवायला चालू होतात. म्हणजे तुम्ही वर पकडल्यानंतर आवाज ऐकवायला चालू झाला इन द सेन्स हे अँटीनोड थोडं वर जाऊन संपलं. तर पाईपच्या एंड पासून एक्स्ट्रा डिस्टन्स वर ज्या ठिकाणी अँटीनोड मिळायला लागलाय तर त्यालाच मात्र काय म्हणायचं, इट इज अ एंड करेक्शन. समजलं? सोपं आहे. ओके, चला हेडिंग टाका, एंड करेक्शन. हेडिंग टाका, एंड करेक्शन. खालच्या डॅशबोर्ड जा. मी सांग, खालच्या डॅशबोर्ड जा. when the air column when the air column vibrates in when air column vibrates in closed end pipe closed end pipe or open end pipe. Closed end pipe or open end pipe, the antinode forming at the open end of both pipe forms little bit more distance than the length of the pipe. This extra distance is called end correction. खालचा डॅशबोर्ड the antinode will not form on not exactly end of the pipe, but slightly beyond it. Slightly beyond it, but outside the pipe. Slightly beyond it, but outside the pipe. The distance between open end of the pipe and the position of exact
actual antinode is forming. Exact antinode is forming is called end correction. Is called end correction. झालं खालच्या डॅशबोर्ड. According to Reynolds, REYNOLD, according to Reynolds, if according to Reynolds, REYNOLD, according to Reynolds, comma, if small d is the diameter, small d is the diameter, then end correction bracket मध्ये small e is given by लहे E is equal to 0.3 into D. झालं खालचा डाय नाही तर खालच्या डायला दोन डायग्राम काढा पहिल्यांदा आणि एवढं परफेक्ट काढून बसू नका, लवकर काढा. त्या खालच्या साईडला लिहा. For closed end pipe, the end correction is given by काय म्हणलं for closed end pipe end correction म्हणू नका, the length of pipe किंवा actual length म्हणा, length of pipe for closed end pipe the actual length bracket मध्ये capital L is given by काय तर L is equal to बरोबर आहे का. ह्याच्यामध्ये स्मॉल एल म्हणजे कोण आहे सांगा बरं जरा. लेंथ ऑफ पाईप बरोबर आहे. पण ऍक्च्युअल मध्ये लेंथ ऑफ पाईप काय कन्सिडर होईल कारण अँटीनोड इथे तयार व्हायला लागलेत ना, त्यामुळे कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई. झालं खालच्या for open end pipe the actual length is given by काय ते सांगा नको चला. ऍक्च्युअल लेंथ यासाठी L प्लस थोडं झालं. एवढं संपल्यानंतर ना आता नोट मध्ये काय लिहायचं बघा. L म्हणजे काय इथं ऍक्च्युअल लेंथ. ओके, एक तर याला पाईप म्हणा किंवा लेंथ ऑफ एअर कॉलम बरोबर आहे की नाही. हे ऍक्च्युअल लेंथ ऑफ एअर कॉलम इथं समजतं. बरं, सगळ्यात पहिली गोष्ट मी क्वेश्चन काय सांगितलं होतं तुम्हाला आता. क्वेश्चन काय सांगितलं होतं. व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह
इन अ स्ट्रेट स्ट्रीम. बघा तुम्हाला फक्त काय करायचं म्हणजे फॉर्म्युला सिलेक्ट करायचं की नाही. व्हेलॉसिटी ऑफ व्हिच काइंड ऑफ वेव्ह. लवकर ट्रान्सवर्स वेव्ह कुठं ऑन लवकर स्ट्रेच्ड स्ट्रीम. तर बघा थोडं जर लक्षात घ्या, मी तर बाकीचं लिहित बसत नाही, मी डायरेक्ट फॉर्म्युला देतो. V is equal to under root E upon M. ओके आता ह्याच्यामधले पॅरामीटर बघा. ओके नाहीतर ते पण लिहू का. वेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रीम. ओके ही एवढी गोष्ट जरा व्यवस्थित लक्षातच ठेवा. पुढे गेल्यानंतर आपण ह्याला भरपूर वेळा यूज करणार. वेलॉसिटीचं फॉर्म्युला हे आहे, पण कॅपिटल टी म्हणजे काय. लवकर एक तर ते टाइम पिरियड असू शकेल किंवा दुसरी गोष्ट कोणतं जे आपलं रोटेशनल डायनामिक्स मध्ये झालंय, ऑसिलेशन मध्ये झालेलं आहे. कॅपिटल टी म्हणजे टेन्शन बरोबर आहे. मग काय म्हणून सांगा लवकर. वेअर कॅपिटल टी म्हणजे काय सांगा लवकर चला. टेन्शन इन द स्ट्रीम. आता महत्वाची काय गोष्ट मला सांगायचं त्याच्याकडे लक्ष. समजा आपल्यापाशी कोणती तरी स्ट्रिंग आहे, तर त्या स्ट्रिंगला मी मास खालच्या साईडला कनेक्ट जर केलो तर त्या दोरीमध्ये ताण पडते ना. समजायला लागलाय तर त्यालाच आपण टेन्शन असं म्हणतो. समजायला लागलाय. परत एकदा रिपीट करतो. ओके मला परत एकदा रिपीट करा. समजा माझ्यापाशी कोणत्या तरी एक दोरी आहे, तर त्या दोरीच्या खालच्या साईडला मी मास कनेक्ट करू. खालच्या साईडला मास कनेक्ट केल्यामुळे त्या दोरीमध्ये ताण पडते, तर त्यालाच आपण काय म्हणतो टेन्शन इन द स्ट्रीम. ऍक्च्युअली शब्द वेगळे आहेत, पण टेन्शन म्हणजे इथं काय कन्सिडर करायचं आहे, त्या दोरीवर पडणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके आता हे टेन्शनची व्हॅल्यू व्हॅरी होऊ शकेल. फक्त कंडिशन सुरुवातीची मी तुम्हाला काय सांगितलं की आपण वर्टिकली ज्या वेळेला ह्या दोरीला बांधतो, मास बांधलोय, तर ह्या दोरीला वजन मास बांधल्यामुळं ह्या दोरीवर काय होतंय डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स असते ते किती असतं F इज इक्वल टू mg. बरोबर आहे की नाही. हा पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपण काय काम करतो, दोरीला असा पुढीच बांधतोय. आपण दोरीला कसं बांधतोय सांगा लोक चला. नाहीतर मी तिथं तुम्हाला दाखवतो. फक्त तात्पुरतं लक्षात घ्या. दोन्ही साईडला आपण ह्या दोरीला क्लॅम्प केलोय की नाही, हो का. आणि तुम्हाला एक वड दिलं होतं, ह्या दोरीला टाईटली क्लॅम्प करतोय आपण. बरोबर आहे. ह्या दोरीला टाईटली क्लॅम्प केलोय आणि त्यानंतर ना ह्याच्यावर समजा व्हायब्रेशन्स जर आले तर आपल्याला काय होतील सांगता बाळांनो. स्टेशनरी वेव्ह मिळतील का नाही आपल्याला. हा पण ह्याच्यामध्ये जेव्हा स्टेशनरी वेव्हज मिळतील ह्या दोरीवर ताण पडेल का नाही, हो का नाही. ओके त्या पडणारं जे टेन्शन आहे ना तर त्याला आपण काय म्हणतो टेन्शन इन द स्मॉल एम. म्हणजे काय, त्या स्मॉल एम ला आपण मास पर युनिट लेंथ असं म्हणतो. सांगा लवकर चला. ह्याला काय म्हणायचं मास पर युनिट. आता मी क्वेश्चन विचारतो म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला मास पर युनिट लेंथ म्हणायचं काय ही गोष्ट समजेल. समजा माझ्यापाशी एक रॉड आहे, ह्या पूर्ण रॉडचं जे मास आहे ना 100 kg आहे. ह्या पूर्ण रॉडचं मास किती आहे 100 kg. आणि ह्या रॉडची जी लेंथ आहे ना तर ही लेंथ 100 मीटर आहे, हो का. परत रिपीट करतो. रॉडचं मास किती आहे, ह्या रॉडचं लेंथ किती आहे. मग असं असेल तर एका मीटर रॉडचं मास केवढं झालं 1 किलो. कसं काढलं 100 डिवाइडेड बाय 100 केलात ना. मला परत एकदा सांगा काय केलं तुम्ही. टोटल मासला टोटल लेंथने डिवाइड केलं, हो का नाही. तर त्यालाच आपण मास पर युनिट लेंथ समजायला लागलाय.
आता मला क्वेश्चन विचारायचा आहे, 100 मीटर जर असेल तर तुमची युनिट लेंथ किती झाली? 1 मीटर. सोपं आहे का नाही? आपली युनिट लेंथ किती झाली? 1 मीटर. हो का? म्हणजे एका मीटर साठी लागणारं जे मास होतं तर त्यालाच मास पर युनिट लेंथ असं म्हणतात. समजायला गेलं? आता तुम्ही दरवेळेला करताय की हीच गोष्ट. समजा कोणती तर गोष्ट एका डझनला एवढे एवढे रुपये असेल तर एक गोष्ट कितीला पडते? तर तुम्ही कोणाची किंमत काढला? युनिट व्हॅल्यूची किंमत काढला. फरक समजायला लागला युनिटचं? कळतंय? तर त्यालाच आपण मास पर युनिट लेंथ. दरवेळेला मुलं चुकतात कसं? त्यांनी ऍक्च्युअल मास दिलेलं असतं, 100 केजी दिलेलं असतं आणि व्हॅल्यू इथं पुटअप करत असताना डायरेक्टली 100 केजी ॲज इट इज पुटअप करून टाकतो. तर बरोबर झालं का चुकलं? चुकलं की नाही? ऍक्च्युअली काय करायला पाहिजे होतं? ऍक्च्युअल मासला टोटल लेंथने डिवाइड करायला पाहिजे होतं. मगच तुम्हाला काय भेटतंय? मास पर युनिट लेंथ भेटतंय. मग जी आलेली व्हॅल्यू आहे त्याला आपण m म्हणतो. मग ती आलेली व्हॅल्यू इथं पुटअप करायची. समजलं? दुसरी गोष्ट विचारतो, ह्याचं तरी डेरिवेशन मला मागितलं होतं का? नाही. फक्त काय करायचं म्हणजे स्टेप. कारण ह्याचं डेरिवेशन आपल्याला नाही. समजलं? आणि हे डेरिवेशन अवघड पडेल थोडं. ओके, एवढं लिहून काढा. नीट लक्षात ठेवा. तुम्हाला गोष्ट कोणती बोललेलं आहे? स्ट्रेच्ड स्ट्रिंग्स बद्दल बोलायचं. बरोबर आहे? आणि ही स्ट्रिंग दोन्ही एंडला बांधलेली आहे का नाही बघा. लवकर. कॅन आय से दॅट दिस स्ट्रिंग इज क्लॅम्प्ड ॲट बोथ एंड. समजलं? तर मी काय म्हणतो त्याकडे लक्षात घ्या. एक स्ट्रिंग कन्सिडर करतो तर त्या स्ट्रिंगची लेंथ स्मॉल एल. ओके, सांगा मग लवकर काय? लेट अ स्ट्रिंग ऑफ लेंथ, बाळांनी केवढी? स्मॉल एल. सांगा काय केलं आपण त्याला? क्लॅम्प्ड ॲट बोथ एंड. कोणाला बांधलोय आपण? टू द लवकर रिजिड सपोर्ट. हो का नाही? ओके, आपल्याला स्टार्टिंगला जनरल फॉर्म्युला काढायचं की नाही? काय एका गोष्टीसाठी मी काय विचारतो त्याकडे नीट लक्ष द्या, व्यवस्थित नीट लक्ष द्या. बघा, आपल्यापाशी एक स्ट्रिंग आहे तर आपण हे दोन्ही एंडला आपण क्लॅम्प केलेलं आहे. समजायला लागलंय? मग क्लॅम्प केल्यानंतर मी अज्युम करतो ह्या स्ट्रिंगला आपण प्लग केलं, असं प्लग करून सोडलं तर आता स्ट्रिंग काय करायला चालू करेल? व्हायब्रेट करायला चालू करेल. जेव्हा स्ट्रिंग व्हायब्रेट करायला चालू होती त्यावेळेला बाळांना काय होतं सांगा लवकर? वेव्ह तयार होतात का नाही? ही वेव्ह कोणती तयार झाली आहे? इन्सिडेंट वेव्ह. मग रिफ्लेक्टेड वेव्ह तयार होईल का नाही? मग रिफ्लेक्टेड वेव्ह आणि इन्सिडेंट वेव्ह दोघं जण एकमेकांना कशा फेज मध्ये आहेत? आउट ऑफ फेज मध्ये आहेत का नाही? मग आउट ऑफ फेज मध्ये आहेत. ही जाणारी इन्सिडेंट वेव्ह आणि धडकून येणारी रिफ्लेक्टेड वेव्ह दोघं एकमेकांना आउट ऑफ फेज मध्ये आहेत. दोघांची वेव्हलेंथ सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, अँप्लिट्यूड सेम आहे. जेव्हा हे दोघं लोक एकमेकांवर सुपरइम्पोज होतील तेव्हा कोणत्या टाइपचे वेव्ह तयार होतील? स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हचं दुसरं नाव काय? स्टँडिंग वेव्ह. समजलंय? तर आपण लेंथ ऑफ द स्ट्रिंग एल कन्सिडर जर केलं असेल तर बाळांनो मला एक गोष्ट सांगा, नीट लक्ष. तर जेव्हा स्टेशनरी वेव्ह तयार होतील लेंथ ऑफ द स्ट्रिंग काय चेंज होणार आहे का? नाही. लेंथ ऑफ द स्ट्रिंग तर तेवढीच राहणार आहे. कळालं? आता मला एक क्वेश्चन विचारायचं आहे, ह्या ठिकाणी काय तयार होतं? आपले एक वेव्ह कंप्लीट होती की नाही? मग याचा इथं एक लॅम्बडा कंप्लीट झालं का नाही? मग इथं एक लॅम्बडा कंप्लीट जर झालं तर अर्ध्याला किती लॅम्बडा होतं? इथं याचा मी एक गोष्ट विचारू तुम्हाला, एका लूपची लेंथ किती आहे? मग दुसऱ्या लूपची लेंथ किती असेल? हो का? परत तिसऱ्या लेंथची सुद्धा लॅम्बडा बाय 2 असेल. समजलं? किती लूप तयार झाले? 3 लूप. सोपं आहे.
मग मला एक गोष्ट सांगा, नीट लक्ष द्या. एवढ्या लेंथ मध्ये 3 लूप तयार झाले. मग एका लूपची लेंथ मला किती भेटली? λ/2 भेटली. सोपं का नाही? ओके, तू मला इथं एक गोष्ट सांगा, मी लेट म्हणतो काय म्हणतो, नंतर काय म्हणतो सांगा. आता सध्याला स्ट्रिंगला घेतलोय, रिजिड सपोर्टला आपण त्याला क्लॅम्प केलं. आता काय करणार आहे, त्या स्ट्रिंगला आपण थोडं प्लग करून सोडणार आहे ना. नाव अ स्ट्रिंग इज काय करतोय, प्लग्ड अँड रिलीज. बरोबर आहे. देन कोणते वेव्स चालतात? देन स्टेशनरी वेव्स, then stationary waves forms on the string. समजलं एवढं? तर आता मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. इथं तुम्हाला कसं कळालं 3 लूप तयार होतात? याचा अर्थ 3 लूप म्हणजे 3 × p झालं. p म्हणजे काय? एक लूप म्हणजे नंबर ऑफ लूप्स. म्हणजे ह्याची लेंथ किती मिळाली? L. सोपं आहे बघा. तर 3 λ/2 = L मिळते का नाही? बघा, λ/2 + λ/2 + λ. 3 λ/2 = किती मिळालं? L मिळालं. हो का नाही? मग मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला, तर हे λ/2 मला कसं भेटेल? लोक λ/2 कसं भेटेल? टोटल लेंथ वर जेवढे नंबर ऑफ लूप्स तयार होतात, कळालं, त्याच्याने डिवाइड करा. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं जर झालं, मला एक गोष्ट सांगायचं आहे. समजा लेंथ ऑफ लूप 3 आहे, सॉरी लेंथ ऑफ द वायर 3 आहे, 30 आहे आणि 3 लूप तयार झाले. एका लूपची लेंथ किती मिळाली? कसं काढलं? लेंथ ऑफ द वायर डिवाइडेड बाय नंबर ऑफ लूप्स. हो का नाही? परत एकदा रिपीट विचारू हेच क्वेश्चन. आपल्यापाशी लेंथ ऑफ द लूप किती आहे? 30 आहे. हो का? आणि 3 लूप तयार व्हायला लागले. मग एका लूपची लेंथ किती तयार झाली? 10. कसं काढायचं? परत एकदा रिपीट करा. 30 ला त्या 3 ने डिवाइड करा. ते 30 कोण होतं? हा बरोबर. 30 कोण होतं? लेंथ ऑफ द वायर. हो का? 3 कोण होतं? नंबर ऑफ लूप्स. ते नंबर ऑफ लूप्स ला आपण काय म्हणतो? मग लेंथ ला नंबर ऑफ लूप्स ने डिवाइड केल्यानंतर ना एका लूपची लेंथ भेटली का नाही? ओके, मग मी इथं काय लिहिले? इट इज द लेंथ ऑफ लूप. सोपं आहे. आता दुसरी गोष्ट विचारायची आहे, लेंथ ऑफ द लूप किती असते? कळायला लागलंय? ते किती का होईल? लेंथ ऑफ द लूप किती असणार आहे पुढं? λ/, समजलं? मग ह्याच्यामध्ये एक पॅरामीटर मला इथे सांगावं लागेल. p म्हणजे कोण आहे ते सांगावं लागेल की नाही? त्यासाठी मी काय म्हणू? लेट p म्हणजे कोण आहे? लेट p बी द नंबर ऑफ लूप्स formed on given string. हो का? हे कळालं का मला सांगा. ह्याच्यावरून मला लॅम्बडाची व्हॅल्यू किती येते तेवढं सांगा. लॅम्बडा इक्वल टू सांगा 2L/P. बरोबर आहे की नाही? डिवाइडेड बाय 2 पलीकडच्या साईडला गेला. लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली. आता मला काय काम करायचं आहे? जनरल एक्सप्रेशन काढायचं आहे फ्रिक्वेन्सीसाठी. समजायला लागलं? आपल्याला कोणासाठी जनरल एक्सप्रेशन काढायचं? परत रिपीट करा. कोणासाठी जनरल एक्सप्रेशन काढायचं? फ्रिक्वेन्सीसाठी मला जनरल एक्सप्रेशन काढायचं. सोपं आहे. मग मी तेच हेडिंग पहिल्यांदा देतो, जनरल एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ. कोणासाठी आपण जनरल एक्सप्रेशन काढतो? अशी स्ट्रिंग जी दोन्ही एंडला क्लॅम्प केलेली आहे. ओके,
जनरल एक्सप्रेशन फॉर अ फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग, सांगा लवकर चला, क्लॅम्प्ड ॲट बोथ एंड. समजा लागलाय? आता मी क्वेश्चन विचारतो, त्याचा मला आन्सर. मी ह्याला प्लग केल्यानंतर ना इन्सिडेंट वेव्हची वेलोसिटी आणि रिफ्लेक्टेड वेव्हची वेलोसिटी काहीतरी असू शकेल का नाही आहे, तर त्या वेलोसिटीला मी v म्हणतो. सोपं आहे. मला सांगा, लेट v बी द, सांगा लवकर चला, वेलोसिटी ऑफ वेव्ह. मग वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे तेवढं मला सांगा. v इक्वल टू n लॅम्बडा. सोपं आहे. मग तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायचं आहे ना, मग n इज इक्वल टू काय मिळेल, v अपॉन, हो का बाळांनो. आता मला तुम्ही सांगा की v ला मरू द्या तिकडं, पण आपल्यापाशी लॅम्बडाची व्हॅल्यू काय, 2l अपॉन, बरोबर आहे. हे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर p वर जाईल का नाही, मग काय मिळेल, n इक्वल टू p अपॉन l इंटू. समजलं? पण मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. मगाशीच तर आपण v चा फॉर्म्युला बघितलो का नाही आपण, काय फॉर्म्युला होतो, v इज इक्वल टू अंडर रूट t बाय m. मग तीच व्हॅल्यू पुट अप करू. therefore n इक्वल टू, सांगा, p अपॉन 2l, v ची व्हॅल्यू किती, अंडर रूट t अपॉन m. so this is the expression for लवकर फ्रिक्वेन्सी. लवकर कोणाचं फ्रिक्वेन्सी, स्ट्रिंग. पण ती स्ट्रिंग काय केलेली आपण, दोन्ही एंडला क्लॅम्प केलेली आहे. आणि ज्या स्ट्रिंग वर किती नंबर ऑफ लूप्स तयार झालेले आहेत, p नंबर ऑफ लूप्स तयार झाले. समजलं? हे आपलं जनरल. आणि p ची व्हॅल्यू तुम्ही किती पण पुट अप करा, तुम्हाला आन्सर डायरेक्टच मिळेल. काय झालंय? पण एक एक गोष्टीसाठी मला आन्सर कसं काढावं लागेल त्याला आपण चेक करू. समजलंय? मी काय म्हणतो ते पुढे तर लक्षात घ्या. आता ही गोष्ट संपल्यानंतर ना सगळ्यात पहिलं मोड, त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. बरोबर आहे. आता मी काय म्हणतो, ह्याच्या अंडर पहिलं कोणतं मोड सांगा लवकर चला. फंडामेंटल म्हणजे सुरुवातीला ना, मग फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. ह्या फंडामेंटल मोडलाच आपण काय म्हणतो, फर्स्ट हार्मोनिक. कितवा हार्मोनिक, फर्स्ट हार्मोनिक. कळालं गेलं? फंडामेंटल मोड म्हणजेच काल लक्षात असेल का तुम्हाला, झिरोथ ओव्हरटोन म्हणलं होतं सुरुवातीचा. कारण ओव्हरटोन नंबर हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नंतरनं चालू होत होते. लक्षात आहे? मला आता सांगा, जेव्हा आपली वायर क्लॅम्प्ड ॲट बोथ एंड असेल तर फंडामेंटली किती नंबर ऑफ लूप्स तयार होतील, एकच लूप तयार होईल का? सुरुवातीला एक तर लूप तयार होईल का नाही? समजतं नक्की? मला परत एकदा सांगा, आपली वायर क्लॅम्प्ड ॲट बोथ एंड आहे. दोन्ही ज्या एंडला क्लॅम्पिंग झालेलं आहे तिथे तर 100% नोडच भेटणार. इकडच्या एंडला पण क्लॅम्प झालं, इथं पण काय भेटणार, नोड. मग वेव्हज मिळतील कधी, जेव्हा ते व्हायब्रेट करायला चालू होईल. मग कमीत कमी व्हायब्रेशन तुम्हाला एक लूप असतानाच भेटतील का? त्यामुळे फंडामेंटल मोड ऑफ मोड मध्ये किती वेळा व्हायब्रेशन, किती लूप भेटतील तुम्हाला, एकच लूप. सोपं आहे. आता क्वेश्चन तुम्हाला विचारायचं, पुढच्या क्वेश्चनचं मला आन्सर. आपल्यापाशी जी स्ट्रिंग आहे तर त्या स्ट्रिंगची लेंथ किती होती, L आहे. एवढ्या L मध्ये किती लॅम्बडा बाय 2 भेटायला लागला? व्हॉट इज द लेंथ ऑफ लूप? मग किती लॅम्बडा बाय 2 भेटायला लागले? एक लॅम्बडा बाय 2 भेटले की नाही? ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, मला सांगा लवकर चला. इन फंडामेंटल मोड, इन फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन किती नंबर ऑफ लूप्स तयार होतात? 1 लूप
will form. हो का? आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा. We have V is equal to किती आहे? n लॅम्बडा. हो का नाही? बाळांनो मला सांगा. आता नंतर ह्याच्या अगोदर हे विचारू तुम्हाला लवकर क्लिअर. मग एक लूप तयार होते याचा त्याच्यापासून किती लॅम्बडा बाय 2 झाले? 1 लॅम्बडा बाय 2. मग त्या एका लूप हे त्याच स्ट्रिंगची तयार व्हायला लागले म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग L आहे की नाही? मग या ठिकाणी L ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटते? लॅम्बडा बाय 2 भेटते का नाही? हे समजायला लागलंय? जेवढं लेंथ ऑफ द लूप आहे तेवढंच तुमचे लॅम्बडा बाय 2 आहे. मग इथं असेल तर लॅम्बडाची व्हॅल्यू मला किती भेटली? 2L भेटली. ह्यानंतर ना सांगा वी हॅव V इक्वल टू n लॅम्बडा. मग असं असेल तर n इज इक्वल टू काय मिळेल? V अपॉन लॅम्बडा. मला परत पुढे सांगा n इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू किती? किती? 2L. हो का नाही? लॅम्बडाची व्हॅल्यू किती? आता क्वेश्चन तुम्हाला विचारतो त्याचं मला नसतं. ह्या फॉर्म्युलाकडे बघा. हे तर जनरल फॉर्म्युला आहे ना? मग ह्याच्यामध्ये नंबर ऑफ लूप्स फॉर्म्युला पुटअप करा. किती लूप तयार झालेत फंडामेंटली? एकच. मग p ची व्हॅल्यू 1 पुटअप करा. तुम्हाला तेच इक्वेशन दिसतंय का नाही? समजलं? कधी पण जेव्हा तुम्ही ह्या फ्रिक्वेन्सीला नावं देणार आहेत ते नावं हार्मोनिक्सच्या नंबरनुसार द्यायचं. इथं फ्रिक्वेन्सीला जे नावं देणार आहेत ते नावं तुम्ही कोणाच्या नंबरनुसार देणार? कोणाच्या? हार्मोनिक्स. ओके. हा कुठं? ह्या ठिकाणी तुमचा हार्मोनिक नंबर यायला पाहिजे आणि ह्या ठिकाणी तुमचा ओव्हरटोन नंबर. परत रिपीट करू. ह्या ठिकाणी कोणता नंबर यायला पाहिजे? हार्मोनिक. आणि ह्या ठिकाणी मग ह्या ठिकाणी एक पण नंबर नाही याचा कितवा हार्मोनिक झालं? फर्स्ट. कारण 1 ने मल्टिप्लाइड असते ना ते. त्यामुळे कितवा हार्मोनिक झालं? पण फर्स्ट हार्मोनिक म्हणजे 0th ओव्हरटोन ना. कारण आपले ओव्हरटोन चालू कुठं होतं? 0 पासून. मग त्या एका गोष्टीमुळे ह्याला मी तर 0 लिहू का? समजलं? दुसरी गोष्ट 0चं मीनिंग काय? इट इज आवर 0th ओव्हरटोन. एक तर त्याला 0th ओव्हरटोन म्हणा किंवा फंडामेंटल मोड म्हणा, दोन्ही पण चालतात. तिसरी गोष्ट 0th ओव्हरटोनचं मीनिंग काय? तिथनं तुमच्या फ्रिक्वेन्सी चालू झाल्या. समजलं? आता पुढचं मला परत एकदा सांगा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ कसली स्ट्रिंग? क्लॅम्प्ड. आता क्लॅम्प्ड स्ट्रिंग जेव्हा मी म्हणतो ते क्लॅम्प्ड ॲट बोथ एंड्स असते. ओके? समजतंय? आता आपल्याला तीच गोष्ट मी आता काय काम करतो थोडं वेळ व्यवस्थित घेतो. ह्याच्यामध्ये मी काय काम करतोय? मी ट्युनिंग फोर्क आहे ना, त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी वाढवतो. काय काम करणार आपण आता? ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी वाढवणार. पण ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर ना मला पुढच्या ह्या एक्सपेरिमेंट मध्ये, हे कॉलेजमध्ये एक्सपेरिमेंट आहे ना तुम्हाला घेतले तर, मग मी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर ना थोड्या वेळाने मला एक गोष्ट परत दिसायला चालू होईल. काय दिसायला चालू होईल बघा. माझ्यापाशी जे लूप आहेत ना ते लूप किती झाले? 2 लूप तयार झाले. मला परत एकदा रिपीट करा. 2 लूप मला कधी भेटले? जेव्हा मी फ्रिक्वेन्सी वाढवली. फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर ना किती लूप तयार झाले? 2 लूप. समजायला लागलं? मी क्वेश्चन विचारतो त्याचा मला आन्सर नीट द्यायचा. बघा हे सेकंड केस आहे. आपण थोडं मोबाईल मध्ये इथं पण दिसतंय का बघा सगळं? त्याच्यामध्ये दिसतंय ना? बाळ तू मला एक गोष्ट सांगा की ही फंडामेंटल मोड होती की नाही आणि कितवं हार्मोनिक होतं? मग हे कितवं हार्मोनिक असेल? इट इज आवर सेकंड हार्मोनिक. समजलं? दुसरी गोष्ट लक्षात घ्या
फंडामेंटल हार्मोनिकच्या पुढच्या फ्रिक्वेन्सी पासून ओव्हरटोन नंबर चालू होते. हो का? मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इथे संपली. मग आता पुढच्या फ्रिक्वेन्सीज पासून आपल्याकडे ओव्हरटोन नंबर चालू व्हायला पाहिजे का नको? म्हणजे याचा पुढची फ्रिक्वेन्सी ही आपली फर्स्ट ओव्हरटोन झाली. पुढची फ्रिक्वेन्सी आपली किती ओव्हरटोन झाली? इट इज आवर फर्स्ट ओव्हरटोन. समजलं? कळतंय का नाही? आता नीट लक्षात घ्या. इथं काय व्हायला लागलं तेवढं सांगा बघा. इन दिस लवकर किती लूप्स फॉर्म व्हायला लागले? इन दिस देयर आर 2 loops forming केवढ्या लेंथवर? ओव्हर द लेंथ लवकर स्मॉल एल आणि लेंथ ऑफ द स्ट्रिंग तर मी तेवढीच ठेवलेली आहे ना. हो का? मग एका लूपची लेंथ किती? दुसऱ्या लूपची लेंथ किती? अरे बाळांनो, λ/2 प्लस λ/2 दोन्ही मिळून लॅम्बडा होईल ना. कारण एक वेव्हलेंथ कंप्लीट झाली का नाही? अर्ध आणि अर्ध एक होईल. सिंपल लॉजिक आहे. ओके? मला तुम्ही इथं जे जे काम केलं तेच काम मला परत इथं करायचं. मला बाळांनो तुम्ही सांगा की आहे लेंथ ऑफ द लूप किती म्हणतात? 2 λ/2 ना. 2 गेले मग शिल्लक काय आहे? मग आता मला परत एकदा सांगा. वी हॅव v इक्वल टू काय आहे? n लॅम्बडा. मला n ची व्हॅल्यू काय मिळते? v अपॉन. समजलं? त्याच्या पुढे मला सांगा लवकर चला. n इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू किती सांगा? अरे काय विचारलं काय? समजलं? आता मला पुढे गेलो सांग. जर एक गोष्ट तुम्ही हे सुद्धा करू शकता. हे कळालं नक्की तुम्हाला? पण मला काय काम करायचंय? आपण एक वर्ड दिलं होतं किंवा डेफिनेशन सांगितलं होतं. काय वर्ड म्हणलं होतं? द फ्रिक्वेन्सीज आर इंटिग्रल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इंटिग्रल हे वर्ड दिलं होतं का नाही? यासाठी p इज इक्वल टू 1 0 1 2 3 वगैरे लिहिलं होतं. मग मला आपल्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सारखं त्याला तयार करायचं. काय लागलं? पण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये तर डिवायडेड बाय 2 आहे की नाही? मग मी त्या एका गोष्टीसाठी काय काम करतो बघा जरा लोक. ह्याच्यामध्ये डिवायडेड बाय 2 देतो आणि मल्टिप्लाइड बाय 2 करतो. समजलं? आता मला तुम्ही सांगा हे n इज इक्वल टू 2 ह्याची व्हॅल्यू काय? ह्याला इक्वेशन 1 म्हणू. काय v/2l म्हणजे काय? आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग तिने व्हॅल्यू पुटअप करू तिथं. मला सांगा ती व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर मला काय येतं? आता मला क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे. नीट लक्ष द्या. आपण इथं जे नंबर पुटअप करत असतो त्या नंबरला काय म्हणतो? इट इज अ ओव्हरटोन नंबर. मग आपलं किती ओव्हरटोन आहे? फर्स्ट ओव्हरटोन. आणि दुसरी गोष्ट पण सांगितलं होतं मी तुम्हाला. इथं जे नंबर येत आहे तर त्या नंबरला हार्मोनिक नंबर म्हणतो. मग इथं नंबर किती आलाय? किती आलाय? 2 आलाय. त्यामुळे हार्मोनिक नंबर किती आहे? समजला? आता तीच गोष्ट आपण आता थर्ड साठी त्यात चालू करू आपण. समजलाय? लक्ष द्या. आता सध्याला आपलं कितवं हार्मोनिक असेल नाहीतर हार्मोनिक सोडा कितवं ओव्हरटोन असेल तेवढं मला सांगा. सेकंड ओव्हरटोन असेल. मी नंबर ओव्हरटोन नंबर नुसारच देतो. लवकर तुम्ही मला सांगा. तिसरी गोष्ट कितवं ओव्हरटोन आहे आपलं? सेकंड ओव्हरटोन. कारण पुढे गेल्यानंतर ना मला एक स्टेटमेंट द्यायचं आहे. ओके? स्टेटमेंट काय असेल हार्मोनिक्स बद्दल मला तेवढं सांगा नंतर ना. आता डायग्राम कशी होईल मला तुम्ही सांगा. एक लूप वाढेल की नाही इथं? मग ह्या ठिकाणी आपल्यापाशी टोटल
3 लूप वाढले, म्हणजे सॉरी एक लूप वाढला आणि किती लूप झाले? एका लूपची लेंथ किती? मग ह्याची पण मग टोटल लेंथ ऑफ द लूप मला किती भेटेल? 3 लॅम्बडा बाय 2 भेटेल की नाही? समजलं? मग मला आता पुढं इथं जसं स्टेटमेंट दिलं तसं तेवढं सांगा लवकर. इन दिस देअर आर किती? 3 loops forming over the length तर तेवढीच आहे ना, ओव्हर द लेंथ L. मग मला सांग ह्या ठिकाणी परत हियर स्मॉल l इज इक्वल टू मला किती भेटलं? 3 लॅम्बडा बाय 2. मग असं असेल तर लॅम्बडाची व्हॅल्यू मला किती भेटली? हे 2 इथं आलं, हे 2l 3 इंटू लॅम्बडा होतं, 3 ला इकडे पाठवा, हो का? ही किंमत मिळाली. पुढे सांगा आता आपण परत कोणता फॉर्म्युला वापरतो इथं लवकर? v इक्वल टू n लॅम्बडा. मग बाळांनो इथं बघा आणि मला सांगा n इज इक्वल टू मला काय भेटतंय? v अपॉन मग लॅम्बडाची व्हॅल्यू पुटअप करा 2l अपॉन डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातंय का नाही? इथंच पुटअप करू मी v अपॉन हे 2l अपॉन 3. सांगा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गेलं, मग ह्याला मी असं लिहू शकतो का नाही? मला तेवढं सांगा. येस ऑर नो? पण ही गोष्ट कोण आहे? करेक्ट, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हो का नाही? ती व्हॅल्यू मी तिथं पुटअप करतो, मला फक्त आन्सर द्या. या 3 ला 3 ह्याची व्हॅल्यू n0 पुटअप फ्रॉम इक्वेशन 1. ह्याच्याकडे बघा आणि मला तुम्ही सांगा हे आपलं फंडामेंटल मोड कितवं ओव्हरटोन? हे कितवं ओव्हरटोन? ओव्हरटोन नंबर इथे असायला पाहिजे का नको? हो का? मग हे आपलं सेकंड ओव्हरटोन झालं. इथं जे नंबर आहे ते काय देत आहे? हार्मोनिक नंबर देतात. इथं जे नंबर देते ते काय देत आहे? याच्यात आपलं कितवं हार्मोनिक आहे? तिसरं हार्मोनिक आहे. मी नाव काय घेऊ इथं सांगा बरोबर चला इथं आवर थर्ड हार्मोनिक. आता मी क्वेश्चन विचारतो त्याचं मला आन्सर द्यायला चालू कर. व्यवस्थित नीट आन्सर द्यायला चालू कर. माझ्यापाशी फर्स्ट हार्मोनिक भेटलं का? बघा लवकर सांगा. सेकंड हार्मोनिक भेटलं का? थर्ड हार्मोनिक भेटलं? फोर्थ भेटेल? फिफ्थ भेटेल? हार्मोनिक नंबर कंटिन्युअस मिळायला लागलेत का नाही? सिंपल लॉजिक आहे. हार्मोनिक नंबर कंटिन्यू भेटायला लागलेत का नाही? येस. समजायला लागलंय? परत रिपीट करतो. फर्स्ट भेटलं, सेकंड हार्मोनिक भेटलं, थर्ड हार्मोनिक भेटलं, चौथं भेटेल, पाचवं भेटेल. हार्मोनिक नंबर मला कंटिन्युअस भेटायला लागलाय. तुम्हाला इथं वर्ड टाकलं होतं द हार्मोनिक नंबर मे और मे नॉट बी कंटिन्युअस. सध्याला मला कंटिन्युअस भेटलं का? मे बी पुढच्या केस मध्ये मला कंटिन्युअस भेटणार नाही. समजलं? कळतंय? मग मी इथं मला तेवढं सांगणार होतं. ओके, ह्याला जनरलाइज करू मग. ह्याला जनरलाइज. आता समजा इथं किती लूप होते? 1 लूप होतं की नाही? त्यामुळं 1 इंटू दिस. समजलं? इथं किती लूप होते? त्यामुळं 2 इंटू दिस. इथं किती लूप होते? 3 इंटू दिस. दिस म्हणजे कोण आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ना. मग आता दुसरी गोष्ट, इथं 2 आलं ना, पुढे व्यवस्थित लक्ष द्यायचं ना, मला आन्सर द्यायचा. इथं 2 असेल तर इथे किती आहे? ह्याच्यापेक्षा 1 ने इथे जास्त आहे ना. इथे किती आहे? मग इथे किती? ह्याच्यापेक्षा इथे 1 ने जास्त आहे. जर माझ्यापाशी P, आता सध्याला मी P म्हणजे ना, तर P नको ठेवायला, ह्याला Q म्हणू का? Q म्हणजे काय? ओव्हरटोन नंबर, हो का नाही? कारण इथं जे असतं ते कोण असतंय? ओव्हरटोन नंबर इक्वल टू इथं कोण आहे? ह्याच्यापेक्षा 1 ने जास्त. म्हणजे इथं Q असेल तर इथं किती असायला पाहिजे?
u प्लस 1 इंटू, समजलं हे जनरलाइज एक्सप्रेशन कसं मिळालं? सोपं आहे. पहिला ते एवढं लिहून काढा. ह्याला जसं आपण काम केलं त्याच पद्धतीनं ओपन पाईप साठी, क्लोज्ड पाईप साठी आपल्याला करायचं. चालेल? बघून काढा. बघून काढल्या तुम्हाला कुठं चुकलं असेल किंवा समजलं नसेल तर मला परत लगेच विचारा. फास्ट.